नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर आजचा भाग खूप जबरदस्त आहे. सायली आता तिचा संशय दूर करण्यासाठी अर्जुनच्या स्टाईलने आता पुरावे जमा करत असते आणि तेवढ्यात तिला सुचतं की आपण आता मैनावती आणि सदाशिवच्या घरी जाऊन काहीतरी पुरावा भेटतोय का पाहू. त्यासाठी ती त्यांच्या घराच्या किल्ल्या मिळवते. त्यामुळे तिला काही पुरावा मिळेल की नाही, त्याची शंका दूर होईल की नाही, हे पाहण्यासाठी एपिसोड पूर्ण पाहायला विसरू नका. तर अर्जुनने सायलीला शांत झोप यावी म्हणून मैनावतीची साडी तिच्या अंगावर पांघरलेली असते, पण तरी देखील काही सायलीला शांत झोप लागत नाही. तेव्हा सायली सांगते, मी तर पहाटेपर्यंत जागीच होते. पहाटे कुठे माझा डोळा लागला आणि त्यामुळेच मला उठायला उशीर झालाय. त्यावर अर्जुन बोलतो की अगं, पण मी तर तुला तुझ्या आईची साडी आणून दिली होती ना झोपायला. मला तर वाटलं की त्यानंतर तुला मस्त झोप लागली असेल, मस्त ऊब जाणवली असेल. त्यावर सायली सांगते की हो ना, मलाही असंच वाटलं होतं, पण मला मात्र तसं काही एक जाणवलं नाही. आता मात्र अर्जुन चिडतो आणि बोलतो, हो म्हणजे तू समजूनच टाकलंय ना की ते तुझे आई बाबा नाही आहेत म्हणून. तुला ही गोष्ट मान्यच करायची नाही आहे ना, त्यामुळे मग कसं काय वाटेल तुला काही. त्यावर सायली सांगते की अहो, पण जर मला खरंच काही वाटलं नाही आहे तर मी खोटं का सांगेल. तर इकडे सचिन आता दिल्लीला कुठली तरी कॉन्फरन्स आहे असं घरी खोटं बोलून आता त्या समीराला भेटायला जाणार असतो आणि त्यासाठी त्याचं पॅकिंग वगैरे सुरू असतं. त्याचं लॅपटॉप वगैरे सगळं तो आता बॅगेमध्ये भरत असतो. तर सचिन चालला आहे, त्यामुळे अस्मिता मात्र खूप नाराज असते. तर सचिन तिला सांगत असतो की अगं, माझं चार्जर वगैरे दे ना, मी बॅगेतच ठेवतो ते. माझं बाकीचं सामान वगैरे सगळं बॅगमध्ये व्यवस्थित भरलं आहेस ना तू. पण अस्मिता मात्र त्याला काहीच रिस्पॉन्स देत नाही. खरं तर ती खूप चिडलेली असते त्याच्यावर. आता सचिनच्याही लक्षात येतं आणि सचिन तिला विचारत असतो, अगं काय झालं, तू अशी चिडली काय आहेस. त्यावर अस्मिता सांगते की अरे, मला तर वाटलं होतं की तू आता सगळी कामं वगैरे सगळं काही बाजूला ठेवून इथे मला भेटायला आला आहेस, पण तुझं तर उलटच सुरू आहे. उलट तू इथे येऊनच जास्त कामं करतो आहेस. त्यावर सचिन सांगतो की अगं काय करणार, अचानक कॉन्फरन्सला जावं लागलं मला म्हणून जातोय. आणि मी हे सगळं काम कोणासाठी करतोय बरं, आपल्या बाळाच्या फ्युचरसाठीच करतोय ना मी हे सगळं. मग तू अशी चिडू नकोस, मी कॉन्फरन्स संपली की लगेच इथेच येईल तुला भेटायला वगैरे, असं आता तो सगळं काही खोटं बोलत असतो अस्मितासोबत. तर अस्मिताही आता बाळाच्या फ्युचरसाठी सचिन एवढे कष्ट घेतोय म्हटल्यानंतर थोडीशी खुश झालेली असते. तर तिला खुश करण्यासाठी सचिन बोलतो की नाही नाही, मी तिथे कॉन्फरन्स संपली का पहिलं तुझ्यासाठी ज्वेलरीची शॉपिंग करणार आहे आणि मगच मी इकडे येणार आहे तुला भेटायला खूप सारे गिफ्ट्स घेऊन वगैरे. तर अस्मिता खरंच खूप नाराज असते सचिन चाललाय त्यामुळे, पण सचिन मात्र थापा मारत असतो तिला की मी लगेचच काम संपवून इकडे येतो वगैरे. पण खरं तर तो कुठल्याही कामासाठी नाही, तर तो समीराला भेटण्यासाठी ती इकडे चाललेला असतो. तर इकडे अजूनही सायली आणि अर्जुनचं भांडण मात्र सुरूच असतं. सायली अर्जुनला सांगत असते की मला त्या साडीमुळे कुठलीही मायेची ऊब वगैरे जाणवली नाही आणि ती साडी पांघरल्यामुळे मला लवकर झोप आली वगैरे असंही काही झालं नाही. तर अर्जुन मात्र तिला सांगत असतो की म्हणजे मी इतके सगळे पुरावे गोळा केले, ते तुझे आई बाबा शोधून काढले, हे सगळं काही मी मूर्ख आहे म्हणून करतोय का, मी खोटं बोलतोय असंच म्हणायचं आहे का तुला. तर सायली अर्जुनला सांगायचा प्रयत्न करत असते की मी असं म्हणत नाही आहे, पण मला जर खरंच त्या लोकांबद्दल काही प्रेम वाटत नाही आहे तर मी असं कोणालाही कसं काय बरं माझे आई बाबा म्हणू. आणि तेवढ्यातच कल्पना सायली आणि अर्जुनला आवाज देते आणि दोघेही हॉलमध्ये येतात. तर तिथे कल्पना, प्रताप, सचिन आणि अस्मिता आधीपासूनच आलेले असतात. तर सचिन आता एअरपोर्टला जाण्यासाठी निघालेला असतो, पण अस्मिता मात्र त्याच्या मागे लागलेली असते की मी सुद्धा येणार आहे तुला सोडवायला म्हणून. त्यावर सचिन तिला समजावतो की अगं, इथले रस्ते कसे आहेत आणि मी माझ्या प्रेग्नंट बायकोला जर असं गाडीत बसवून अशा खराब रस्त्यांनी जर प्रवास करवत असेल तर मला टेन्शन नाही का येणार, त्यामुळे तू घरीच राहा. आणि एक वेळ जर मी ट्रेनने जाणार असतो ना तर मी तुला नक्की स्टेशनवर मला सोडवायला घेऊन गेलो असतो. म्हणजे बघ ना, तू अशी स्टेशनवर उभी असतीस आणि मी असा ट्रेनमध्ये, आपण असे दूर जातोय, किती रोमॅन्टिक आहे ना हे सगळं. त्यावर अस्मिता चिडते आणि बोलते, म्हणजे स्टेशनच्या रस्त्यावर नसतात का खड्डे.
त्यावर प्रताप बोलतो की अरे सचिन राहू देत, त्यापेक्षा आम्ही दोघं तुला सोडवायला येतो. आणि कल्पनाही बोलते की हो चालेल, मी आणि प्रताप तुला सोडवायला येतो. तेव्हा अर्जुन बोलतो की मॉम डॅड तुम्ही राहू द्यात, तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय. मी एक काम करतो, आधी सचिनला एअरपोर्टला सोडवतो आणि मग जातो मी माझ्या कामासाठी, मीटिंगसाठी. तर सचिन आता अर्जुनला बोलतो की अर्जुन अरे कशासाठी, तू इतका बिझी माणूस आहेस, मी जाईल ना कॅब करून, अरे मला सवय आहे, मी कॅब बुक केली आहे. त्यावर अर्जुन सांगतो की असं असेल तर ती कॅब लगेच कॅन्सल कर, ते काही नाही, मी तुला एअरपोर्टला सोडवायला येतोयच, एवढा वेळ तर आहेच माझ्याकडे माझ्या अस्मिताई आणि जिजूसाठी. त्यावर सायलीही बोलते हो ना सचिन भाऊजी, तुम्ही आलात तेव्हासुद्धा आम्हाला तुम्हाला घ्यायला एअरपोर्टवर येऊन दिलं नाहीत तुम्ही, आणि आता मात्र हे तुमचं काही ऐकतील असं मला तरी वाटत नाही आहे. तर आता अर्जुन सचिनला सोडवायला जातो, तर सायली मात्र अजूनही त्याच गोष्टींचा विचार करत असते की मला जर त्या लोकांबद्दल काही माया वाटतच नाही आहे तर कशावरून हे माझे आईवडील असतील, मला लवकरात लवकर काहीतरी सोक्षमोक्ष लावायलाच हवाय. आणि विचार करत असते की ही जर सदा आणि मैनावती जर यांची केस असते तर यांनी काय केलं असतं. आणि तेव्हा तिला आठवतं की मधुभाऊंच्या केसच्या वेळेस अर्जुनने त्या आश्रमामध्ये जाऊन काही लहान मोठे पुरावे भेटतायत का ते पाहिलं होतं. तर सायलीही ठरवते की आता सदाशिव आणि मैनावतीच्या घरी जायचं आणि काही पुरावे मिळतायत का ते पाहायचं. तर आता सायली अर्जुनचा फोटो घेते आणि म्हणते की तुम्ही माझ्यावर कितीही रागावले असाल तरी देखील नेहमी माझी मदत मात्र तुम्हीच करता. आणि तितक्यात तिला काहीतरी सुचतं, ती घाईघाईनेच किचनमध्ये येते आणि आता शिरा करायला घेते आणि विमलताईंना सांगते की विमलताई तुम्ही जाऊन पटकन माझ्या आईला बोलावून आणता का, मी तिच्यासाठी शिरा बनवतीये, तिला आवडतो ना शिरा म्हणून. तर तेवढ्यात विमलताई देखील आता मैनावतीला बोलावून आणतात. तर सायलीने बनवलेला ड्रायफ्रूट्स घालून केलेला शिरा पाहून तर मैनावतीच्या तोंडाला पाणीच सुटतं. आता सायलीही तो शिरा मैनावतीला देते आणि सांगते की तुला जर अजून काही हवं असेल, अजून शिरा वगैरे पाहिजे असेल तर विमलताईंना सांग हं, विमलताई तुला नक्कीच बनवून देतील. त्यावर मैनावती बोलते की अगं मला सकाळपासून शिराच खावा वाटत होता, तुला कसं काय कळालं बरं मला शिरा खावा वाटतोय म्हणून, हे मात्र तू छान केलंस. आणि विमलताईंना बोलते की विमलताई मला ना थोडा घोटभर चहा मिळाला तर बरं होईल, तेवढा जास्तीची साखर आणि आलं टाकून चहा बनवता का माझ्यासाठी. त्यावर सायली विमलताईंना सांगते की आईला चहा बनवून द्या आणि तिला जर अजून काही हवं असेल, अजून शिरा हवा असेल तर शिरा देखील बनवून द्या. आणि ती आता लगेचच सदाशिव आणि मैनावतीच्या खोलीमध्ये जाते. तर इकडे अर्जुन सचिनला सोडवायला रस्त्याने चाललेला असतो, तर रस्त्याने जातानाच त्याला मध्ये समीरा दिसते. त्यामुळे सचिन आता अर्जुनला सांगत असतो की अर्जुन अरे मी इथनंच कॅब बुक करेल आणि जाईल मी इथनंच, तू उगाच कष्ट घेऊ नकोस मला सोडवायला येण्याचे, अरे तू किती बिझी माणूस आहेस, उगाच माझ्यामुळे तुझ्या कामाचं झालेलं नुकसान काही मला चालणार नाही. आणि तेवढ्यातच अर्जुनला फोन येतो आणि अर्जुनची मीटिंग असते लगेचच. तर अर्जुन सांगतो की मी येतो थोड्या वेळामध्ये, तुम्ही त्यांना बसायला सांगा. आता मात्र सचिनला काहीतरी निमित्तच मिळतं आणि सचिन अर्जुनला बोलतो की हे बघ तुझी महत्त्वाची मीटिंग देखील आहे आणि तरीसुद्धा तू तुझं काम सोडून माझ्यासाठी इतक्या दूरवर येणार आहेस का मला सोडवायला, मला हे काही अजिबात पटत नाही आहे. तसंच US कॅनडामध्ये असताना मला सवय झाली अरे एकट्याने सगळं मॅनेज करायची, त्यामुळे तू तुझ्या मीटिंगला जा, मी इथूनच कॅब बुक करून जातो. आता अर्जुन देखील तिथून सचिनला तिथेच सोडवून तिथनं निघून जातो त्याच्या मीटिंगसाठी. तर समीरा इथे आधीपासूनच सचिनची वाट पाहत असते. आता सचिन येताच समीरा खुश होते व बोलते हे काय आलास तू, मला तर वाटलं होतं तू येतोस की नाही, खूप वेळची वाट पाहत होते मी तुझी, आणि तसंही तू जर अजून थोडा वेळ आला नसतास ना मग मात्र मी तुझी वाट अजिबातही पाहणार नव्हते, मग मात्र मी लगेचच निघून जाणार होते इथून, तसंही मला जास्त वाट पाहायला आवडत नाही. त्यावर सचिनही बोलतो की हो म्हणूनच तर मग तू मला जास्त आवडतेस. तर अर्जुन इकडे रस्त्याने मीटिंगसाठी चाललेला असताना त्याला परत एकदा फोन येतो आणि समजतं की त्याचे क्लायंट काही अवेलेबल नाही आहेत आणि त्यामुळे त्याची मीटिंग देखील आता कॅन्सल झाली आहे.
तर अर्जुनही विचार करतो की चला आता मला सचिनला एअरपोर्टला सोडवता येईल. तर आता हे समीरा आणि सचिन दोघेही गाडीमध्ये बसलेले असतात आणि त्यांचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच सचिनच्या लक्षात येतं की अर्जुन आता परत आलाय तिथे. तर अर्जुनला येताना पाहून आता मात्र सचिन घाबरतो आणि सचिनच लगेचच खाली वागतो आणि जसं काय माझ्या पायाला काहीतरी लागलंय, मला खूप दुखतंय असं नाटक करून समीराला सांगत असतो. आणि आता अर्जुन तिथनं निघून गेल्यानंतर सचिन लगेचच उठतो आणि सांगतो की चल आपण निघूयात आता इथनं लवकरात लवकर. तर अर्जुन तिथे आजूबाजूला पाहतो कुठे सचिन दिसतोय का, पण सचिन मात्र तिथे काही दिसत नाही. त्यामुळे अर्जुन देखील तिथनं निघून जातो. तर सायली आता मैनावतीच्या खोलीमध्ये आलेली असते आणि काही मिळतंय का ते पाहत असते. आणि तेवढ्यातच तिला मैनावतीच्या एका साडीला तिने तिच्या घराच्या किल्ल्या बांधून ठेवलेल्या असतात त्या सापडतात. आता मात्र सायली खूप खुश होते आणि त्या किल्ल्या घेऊन ती जात असते. तर तेवढ्यातच तिथे तिला तन्वी दिसते आणि सायलीच्या हातनं त्या किल्ल्या खाली पडतात. तर तन्वी पाहते की सायली कसल्या तरी किल्ल्या वगैरे घेऊन चालली आहे आणि सायलीला येताना पाहून तन्वी लगेचच हॉलमध्ये येऊन बसते आणि तिथे पाहते तर काय, मैनावती मस्त सायलीने बनवून दिलेला शिरा वगैरे खात असते मस्त मिटक्या मारत. आणि सायली मात्र खूप घाईघाईनेच आता तिच्या खोलीमध्ये निघून जाते. तर तन्वी विचार करत असते की सायली इतक्या घाई गडबडीने कुठे चालली आहे, नक्की हिचं काय चाललंय. खरं तर तन्वी फक्त सायलीवर लक्ष ठेवून असते की सायलीचं नक्की काय चाललेलं आहे. आता सायली पटकन तिच्या रूममध्ये जाऊन पर्स घेऊन येते आणि घराच्या बाहेर येऊन ती लगेचच अर्जुनला कॉल करते आणि विचारते की कुठे आहात तुम्ही. त्यावर अर्जुन सांगतो की मी इथे गेटजवळच आलो आहे. त्यावर सायली सांगते की तुम्ही तिथेच थांबा, मी लगेच येते, आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे आणि मला तुम्हाला इतकं सांगायला वेळ नाही आहे आता, मी रस्त्याने जाताना तुम्हाला सांगेल आपल्याला कुठे जायचं आहे ते. आणि ती घाईघाईने जायला निघते. आता मात्र तन्वीच्या लक्षात येतं की सायली तिकडे गेस्ट रूममध्ये गेली होती आणि तिच्या हातून त्या किल्ल्या पडल्या होत्या. कदाचित त्या सदाशिव आणि मैनावतीच्या घराच्याच किल्ल्या असतील. कदाचित सायली तिकडेच निघालेली असावी. आता काही करून सायलीला तिकडे जाण्यापासून थांबवायला हवंय आणि ती विचारात पडते. ती आत येऊन पाहते तर मैनावतीकडे फोन असतो आणि ती बाहेर येऊन लगेचच मैनावतीला फोन करते. आता मैनावती फोन उचलते तर तन्वी मात्र आता तिला खोटं बोलत असते. अगं मम्मी, मी टीने बोलते आणि आपल्या घरामध्ये मी जात होते तर तिकडे कोणीतरी गुंड आले वगैरे असं ती आता मैनावतीला सांगत असते. तर सायली आता इथे गाडीत येऊन बसते आणि अर्जुनला चालायला सांगते. पण अर्जुनला माहीत नसतं की नक्की कुठे जायचं आहे गाडी घेऊन. त्यामुळे अर्जुन सायलीला विचारतो की अगं पण आपलं नक्की कुठे चाललो आहे, कुठे जायचं आहे ते तरी सांग. त्यावर सायली बोलते की मी तुमच्यावर कसा डोळे मिटून विश्वास ठेवते, मग तुम्ही आज तेच करा. अर्जुन बोलतो हो, पण मला डोळे मिटून गाडी चालवता येत नाही ना. त्यावर सायली सांगते की आपल्याला श्रद्धा टेलर्सकडे जायचं आहे, त्यांच्या घरी काही पुरावे मिळत आहे की पाहू आपण. आणि सायलीने त्यांच्या घराची आणलेली किल्ली देखील ती अर्जुनला दाखवते आणि सांगते की तिने ती किल्ली कशी मिळवली. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली आणि अर्जुन सदाशिव आणि मैनावतीच्या घरी पोहोचलेले असतात आणि त्यांच्या घरामध्ये काही पुरावे वगैरे सापडतात का पाहत असतात. तर इकडे तन्वी देखील मैनावतीला घेऊन आता मैनावतीच्या घरी येण्यासाठी निघालेली असते. पण रस्त्यातच त्यांची गाडी बंद पडते आणि त्यामुळे हे त्या दोघीही आता रिक्षाने येत असतात. तर इकडे सायली आणि अर्जुनला एक कुठलीशी डायरी सापडलेली असते. त्यामध्ये बबली आणि बबलीच्या नावासमोर एक टेलिफोनचा नंबर लिहिलेला असतो. तर अर्जुन आणि सायली आता त्या नंबरवर फोन करून चौकशी करणार असतात. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.